हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. पण हा व्लॉग संकष्टी चतुर्थीच्या नंतर येईल. पण तरी पण मी तुम्हाला शुभेच्छा देऊन घेते. तर आज उपवास आहे तर म्हटलं काहीतरी छान बनवते. तर इथे बनवली आहे मी काजू करी. आणि तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मोठा व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. 1 वाजता मोठा व्हिडिओ येईल दुपारी. तर चॅनलला नक्कीच चेक करा. आणि बघा, भाज्या वगैरे मार्केटमध्ये खूप महाग झालेल्या आहे आणि येत पण नाही. तर असो, पूर आल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि इथे बघा, मला चहा प्यायचा होता तर मी चहा पण बनवून घेतला. पटकन चहा पिले. त्यानंतर लगेच मोदक बनवले. मोदक वगैरे बनवून झाले. आता माझा स्वयंपाक रेडी आहे. इथे चपाती झालेली आहे. इथे मस्त अशी काजूची भाजी झालेली आहे. इथे मी थोडा ठेचा पण बनवून घेतला. त्यानंतर आज चतुर्थी आहे म्हणून गणपती बाप्पासाठी मोदक पण रेडी आहे. आणि यामध्ये मस्त अशी डाळीला फोडणी देऊन घेतली मी. डाळ पण रेडी आहे आणि इकडे भात पण रेडी आहे. तर अजून मला काय करायचं राहिलेलं आहे, देवीसाठी खीर. त्यानंतर मी थोडी कोशिंबीर बनवणार आहे आणि पापड तळणार आहे. आणि मग त्यानंतर छान मी देवाला वगैरे नैवेद्य दाखवून गणपती बाप्पाची आरती वगैरे करून उपवास सोडणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत तोपर्यंत चंद्रोदयाची वेळ देखील होऊन जाईल आणि मस्त मग मी छान असं उपवास सोडून घेईल. घेते म्हणजे पापड तळते आणि खीर करून घेते. तर इथे मला कोशिंबीरसाठी दही लागणार आहे. तर मी इथे थोडी मिरची पण लागेल. हिरवी मिरची घेते. कोथिंबीर पण घेते. तर आपली काय आहे, कोशिंबीर खायची. मस्त आहे, मस्त आहे. थँक्यू.